2026-27 मध्ये जर सरकारी नोकरीचं तुमचं स्वप्न असेल तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी तुमच्यासोबत आलेली आहे. ती देखील भारत सरकारचा जॉब असणारी. इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळालेली आहे आणि यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, वय काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझं नाव स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर यामध्ये टोटल तुम्ही बघू शकता 22,195 जागा आहेत. पण या नेमका कशा असणार आहेत, आपण याला इलिजिबल असणार का, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये ही जे नोटिफिकेशन आहे हे जेन्युइन नोटिफिकेशन आहे आणि तुम्हाला या नोटिफिकेशनचा नंबर दिसत असेल. डायरेक्ट आपण हे PDF मधली हे स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर ह्या नेमक्या पोस्ट ज्या आहेत ह्या RRB ग्रुप D च्या पोस्ट आहेत. याला अप्लाय करण्याचा शेवटचा दिवस जो आहे हा 2 मार्च 2026 आहे. रात्री 12च्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 2 मार्च 2026 तारीख लक्षात ठेवा. याची ऑनलाईन एक्झाम कधी होणार याची अजून तारीख आलेली नाही, पण यामध्ये एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते आणि त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होते. डिटेलमध्ये या गोष्टी आपण बघणार आहोत, पण शेवटची तारीख लक्षात ठेवा. फॉर्म भरणं चालू आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा समकक्ष कुठल्या NCVT द्वारे प्रदान केलेले जे NAC चे सर्टिफिकेट असते यापैकी कुठले तरी एक चालेल, कोणतीही एक. म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास झाला असला तर याच्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं ITI झालं असेल तरी तुम्ही त्याच्या बेसिसवर अप्लाय करू शकता. यापैकी एक लक्षात घ्या, दोन्हीची आवश्यकता नाही, ओन्ली 10वी पासच्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता. आता याला महत्त्वाचा प्रश्न, पगार किती? तर याला पगार जो आहे ग्रुप D, जे माझे नवीनच जॉईन झालेले स्टुडंट आहेत त्यांच्याकडून मला मिळालेली माहिती आहे, सुरुवातीला कमीत कमी 30,000 ते 35,000 कमीत कमी हा पगार आहे. 35,000 30,000 या रेंजमध्ये दरमहा हा पगार आहे. अधिक याच्यामध्ये अलाउन्सेस असतात, पण मिनिमम एवढा तुम्हाला दरमहा मिळतो. आणि हा जो आहे हा 7वा वेतन आयोग जो आहे त्याप्रमाणे आहे. आणि ज्यावेळी 8वा वेतन आयोग लागू होईल, जो लवकरच लागू होणार आहे, त्यावेळी हा पगार डायरेक्ट 50,000 ते 60,000 या रेंजमध्ये जाणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. भारत सरकारचा जॉब आहे. इंडियन रेल्वे याचा हा जॉब आहे. यासाठीचं एज लिमिट काय हा पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. एज लिमिट जे आहे यासाठी कॅटेगरी वाईज या वॅकन्सी होत असतात. म्हणजे तुम्हाला एक असते आपली जनरल कॅटेगरी ज्याला अनरिझर्व म्हटलं जातं, त्यानंतर असते EWS, OBC नॉन क्रिमिलियरसाठी, SC ST यांच्यासाठी कॅटेगरी वेगळी असते आणि बाकीच्या देखील याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी देखील एक वेगळी कॅटेगरी असते. तर एज जे आहे ते 18 ते 33 आहे. इथं तुम्ही बघू शकता 18 ते 33. पण याला अप्पर एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जर तुम्ही OBC मध्ये असाल, नॉन क्रिमिलियर मध्ये, तर हे 36 जातं आणि SC ST साठी हे 5 वर्षाने रिलॅक्सेशन मिळून 38 पर्यंत जातं. तारखा लक्षात ठेवा. तुमचा जन्म 2 जानेवारी 1993 च्या आधी नसला झाला पाहिजे जर तुम्ही जनरल कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचे असाल तर. OBC नॉन क्रिमिनलसाठी हीच तारीख 2/1/90 आहे. SC ST साठी हीच तारीख सेम आहे, 2/1/88 आहे. इथं 90 आहे, इथं 88 आहे. या तारखेच्या आधी तुमचा जन्म झालेला नसला पाहिजे आणि 1/1/2008 या तारखेनंतर तुमचा जन्म नाही झालेला असला पाहिजे. कमीत कमी 18 वय असलं पाहिजे. तर ही बेसिक एज लिमिट आहे. यामध्ये तुम्ही बसता का हे चेक करा आणि जर बसत असेल तर पुढे आपण जायला हरकत नाही. आणि बसत जरी नसला तरी तुमचे जे कोण ओळखीचे मित्र असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर यासाठी वॅकन्सीज किती आहेत, जागा किती आहेत, तर वेगवेगळ्या पोस्ट आहेत. या पोस्ट आपण सगळ्या बघणार आहोत.
या पोस्टमध्ये इनिशियल पे 18,000 बेसिक असतो, त्यात धरून एक 30-35,000 पण पगार जातो. एज आपण डिस्कस केलेला आहे. 22,195 जागा आहेत. 2026-27 साठी जागा किती आहेत? 22,195 जागा आहेत. ह्या 2025ला याच्यापेक्षा जास्त होत्या, 32,438 होत्या 2025 मध्ये, ज्या आता 26 मध्ये आहेत 22,195. 2025 ची रिक्रुटमेंट अजून चालू आहे. तर वॅकन्सीज भरपूर आहेत, पण यातल्या किती वॅकन्सीना तुम्ही अप्लाय करू शकता, तर याची माहिती आपण पुढे जाणून घेऊया. तर यामध्ये कसं असतं, अप्लाय करताना तुम्हाला RRBच्या झोननुसार अप्लाय करावं लागतं. दिलेल्या इथं सगळ्या ह्या RRB ज्या आहेत यापैकी कुठल्या तरी एका झोनला तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही सेंट्रल रेल्वेला अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही वेस्टर्न रेल्वेला, जी मुंबई ज्यांचं आहे RRB मुंबईच्या अंतर्गत येतं, त्याला तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा यातलं कुठल्याही तरी एकाला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे ज्या वॅकन्सीज आहेत ह्या टोटल वॅकन्सीज आहेत, आणि RRB वाईज वॅकन्सीज ह्या वेगवेगळ्या आहेत. त्या किती आहेत हे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये जाणून घेता येईल. नोटिफिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट येतात. या पोस्टची लिस्ट मी इथं दिलेली आहे सगळी. असिस्टंट म्हणून या सगळ्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या या पोस्ट आहेत रेल्वेच्या. आणि यासाठी एक महत्त्वाची अजून एक बाब लागते, ती म्हणजे यासाठी मेडिकल स्टँडर्ड जे असतं डोळ्याचं, मी आईचं आहे हा, डोळ्यासाठीचं हे जे आहे हे स्टँडर्ड एकदम स्ट्रिक्टली चेक केलं जातं. हे B1, B1, A2, A3 हे जे काही दिलेलं आहे हे डोळ्यासाठीचं आय स्पेशालिस्टकडून, डोळ्याच्या डॉक्टरकडून तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल, आणि नेमकं तुमचं कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे चेक करावं लागेल, आणि त्या पोस्टला अप्लाय करावं लागेल. आता हे नेमकं काय आहे मेडिकल स्टँडर्ड, तर तुम्हाला हा जो आहे ना, हा इथं दिलेलं, हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? स्क्रीनशॉट घेतल्यानंतर डॉक्टरकडे जा डोळ्याच्या आणि दाखवा, आणि त्याला विचारा मी याला कशाला इलिजिबल आहे. तुम्ही जर याला इलिजिबल असला तर ऑटोमॅटिकली तुम्ही खालच्याला देखील इलिजिबल होऊन जाता. सो तुम्हाला बघायचं आहे की तुमचं मेडिकल स्टँडर्ड काय आहे, आणि त्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. हे डॉक्टरलाच कळतं, हे बघून किंवा नंबरवरून आपण सांगू शकत नाही. आता या नंबर ऑफ वॅकन्सीज मी सांगितलं, तुम्ही कुठल्या तरी एका RRBला अप्लाय करू शकता. तर इथं मी घेतलेले जे आहे ते महाराष्ट्रासाठी वेस्टर्न रेल्वेसाठी ह्या नोटिफिकेशनमध्ये आलेल्या ज्या जागा आहेत त्या काढलेल्या आहेत. वेस्टर्न रेल्वेमध्ये या नोटिफिकेशनमध्ये जवळपास 3,148 जागा आहेत, ज्या खूप जास्त आहेत. मराठी मुलं रेल्वेमध्ये लागण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे तुमच्या मराठी मित्राला, भावाला, बहिणीला हे नोटिफिकेशन नक्की पाठवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सेंट्रल रेल्वे देखील महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग तुमचं होऊ शकतं. 1979 या ठिकाणी जागा आहेत. सगळे डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर डिटेल तुम्ही नंतर नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. कॅटेगरी वाईज अनरिझर्व म्हणजे जनरल, SC साठी वेगळं, ST साठी वेगळं, OBC नॉन क्रिमिनलसाठी वेगळं, EW साठी वेगळं, एक सर्व्हिसमॅनसाठी वेगळं, यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वॅकन्सीज इथं डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बघता येईल. माझ्या मते तुम्ही आयदर वेस्टर्न रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेला अप्लाय करायला हरकत नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर पोस्टिंग पाहिजे असेल तर पोस्टिंग देखील घराजवळ मिळतं. माझे बरेचसे स्टुडंट जे इंडियन रेल्वेमध्ये काम करत आहेत त्यांना घरापासून जे जवळचं स्टेशन आहे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळालेलं आहे. त्यानंतर एक्झामचा नेमका पॅटर्न काय आहे एवढी सगळी माहिती जाणून घेतली. आता ही जर आपल्याला भारतीय रेल्वेमध्ये त्यांचा कर्मचारी म्हणून लागायचा असेल तर परीक्षा द्यायला पाहिजे. परीक्षेचा पॅटर्न काय आहे नेमका तो आधी जाणून घेऊया. तर यासाठी बघा विषय काय आहेत. पहिला आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान हे आपलं 10वी पर्यंतचं सामान्य विज्ञान असतं. त्यानंतर येतं गणित, 10वी पर्यंतचं गणित. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र, याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणून आपण ओळखतो. सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी, करंट अफेअर म्हणून आपण ओळखतो. यामध्ये 25 प्रश्न सामान्य विज्ञान 25 मार्क, 25 प्रश्न गणित 25 मार्क, 30 प्रश्न बुद्धिमत्ता 30 मार्क, 20 प्रश्न चालू घडामोडी 20 मार्क. अशा प्रकारे 100 प्रश्न असतात, 100 मार्क असतात, आणि याला वेळ असतो 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार, म्हणजे जर चुकलं, तुमचा प्रश्न चुकला तर -0.33 होणार, बरोबर आला तर +1 होणार.
हा जो पेपर आहे आता यामध्ये तुम्हाला मजा आहे. का मजा आहे? कारण तुम्ही विषय जर बघितला व्यवस्थित तर या विषयामध्ये सगळे विषय आहेत, पण कुठला विषय नाही? इंग्रजी हा विषयच यामध्ये नाही आहे. भारतीय रेल्वेमध्ये जर तुम्हाला त्या भारतीय रेल्वेचा कर्मचारी बनायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी विषय येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जर तुमचं इंग्रजी वीक असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. नक्की या संधीचा उपयोग करून घ्या. तर हे तुम्हाला मी मराठीमध्ये दाखवलं आहे आणि इथं मी हाच पॅटर्न इंग्लिशमध्ये दाखवलेला आहे. एक लक्षात घ्या, पेपर हा मराठीमध्ये देखील असतो, इंग्लिशमध्ये देखील असतो. मराठीत या दोन लँग्वेजमध्ये आपण अप्लाय करतानाच मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची. बाय डिफॉल्ट तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न दिसून येईल. त्यामुळं खूप मोठी संधी आपल्याजवळ आहे. 22,000 जागा आहेत आणि आपल्याला मराठी मुलांना जास्तीत जास्त भारतीय रेल्वेमध्ये लावायचं आहे. तर सिलेक्शनचे टप्पे काय आहेत? तर त्यासाठी बघा, ही असते CBT, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं याला म्हणतात. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे याची ऑनलाईन एक्झाम होते. एक्झाम सेंटर असतात याला. एक्झाम सेंटरवर जाऊन ही एकच परीक्षा द्यायची असते, ज्याचा आपण पॅटर्न मागे बघितला. ती झाल्यानंतर जी मुलं पास होतील त्याची फिजिकल टेस्ट होते, PET, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. आता ही नेमकी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट काय आहे? तर यामध्ये तुम्ही बघू शकता, जे पास होतील CBT मध्ये, ऑनलाईन टेस्टमध्ये, त्यांनाच या PET साठी बोलवण्यात येईल. जनरली जेवढ्या जागा असतील त्याच्या 3 पट उमेदवारांना PET साठी बोलवलं जातं. त्यानंतर PET उत्तीर्ण होणे हे अनिवार्य आहे. याला काय मार्क्स नाही आहेत, पण हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत उत्तीर्ण व्हावं लागेल. ही क्वालिफाईंग आहे, याचे मार्क्स नाही आहेत, हे लक्षात घ्या. आता ही PET नेमकी फिजिकल कशी होते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फिजिकल सोपी आहे. यामध्ये काय करायचंय तर पुरुष उमेदवाराला वेगळं आणि महिला उमेदवाराला वेगळं क्रायटेरिया आहे. पुरुष उमेदवाराला 35 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटात एका संधीमध्ये, एक सिंगल चान्समध्ये, एका संधीमध्ये म्हणजे सिंगल चान्समध्ये वजन खाली न ठेवता घेऊन जायचं आहे. त्यासोबतच 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर अंतर 4 मिनिट 15 सेकंदात एका संधीमध्ये धावायचं आहे न थांबता. एका संधीमध्ये म्हणजे एका चान्समध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. महिला उमेदवारांसाठी, फिमेल कॅन्डिडेटसाठी 20 किलो वजन हे 100 मीटर अंतर 2 मिनिटात पार करायचं आहे. ऑफकोर्स एका संधीमध्ये, ते देखील वजन खाली न ठेवता घेऊन जायचं आहे. त्यासोबतच 1 किलोमीटर अंतर 5 मिनिट 40 सेकंदामध्ये एका संधीमध्ये पूर्ण करायचं आहे. धावणे इथं लिहिलंय, चालत चालत देखील हे पूर्ण करू शकता. एवढा अवघड नाही आहे. पुरुष उमेदवार आणि महिलांसाठी वेगवेगळा आहे. आय थिंक हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा परीक्षा पास तर व्हा, पुढची याची काय तयारी करता येईल. त्यानंतर याचा सिलेबस काय आहे, परीक्षा संबंधी तुम्हाला सिलेक्शन कसं होतं लक्षात आलं. जे PET पास होतात त्याच्यातून मग मेरिट नुसार तुमचं सिलेक्शन होतं. याचा सिलेबस काय आहे? तर या सिलेबसमध्ये मगाशी मी सांगितले इंग्लिश हा विषय नाही आहे. मग कुठला आहे तर गणित आहे. यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतात, टॉपिक येतात, हे सगळे इथं दिलेले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कुठले येतात हे सगळे इथं दिलेले आहेत. सामान्य विज्ञानमध्ये कुठले येतात, सामान्य जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअरमध्ये कुठले येतात, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला याची तयारी करायची आणि यासाठी फ्युचर प्रो एक लवकरच नवीन बॅच लॉन्च करणार आहे. त्यासाठी फ्युचर प्रो एज्युकेशनचं ॲप प्ले स्टोअरवरून नक्की डाउनलोड करून घ्या. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ज्यावेळी आम्ही बॅच लॉन्च करू त्यावेळी तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. आणि त्यासोबत आमचं टेलिग्राम चॅनेल आहे, टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. तिथं देखील तुम्हाला याची PDF मिळून जाईल. हा सिलेबस मी इथं इंग्रजीमध्ये दिलेला आहे. पेपर ऑफकोर्स मराठीमध्ये देखील होतो, फक्त ज्यांना ड्युअल लँग्वेजमध्ये मी ठेवलेलं आहे, काहींना इंग्लिश कळत नाही म्हणून. त्यानंतर एक्झाम फी किती आहे? एक्झाम फी जी आहे ही 500 रुपये आहे. मात्र SC ST, माजी सैनिक, पर्सन विथ डिसेबिलिटी, महिला उमेदवार, त्यानंतर EBC आर्थिकदृष्ट्या मागास, EBC EBC आहे, EWS नाही, त्यांना 250 रुपये फी आहे. म्हणजे जनरलसाठी, बाकीच्यांसाठी, जनरल, OBC साठी, EWS साठी 500 रुपये फी आहे. ओके,
त्यानंतर बाकीच्यांसाठी 250 रुपये. आता यामध्ये महत्वाचं काय, तर ह्या पैकी या 500 पैकी तुम्ही जर परीक्षेला बसला, या ऑनलाईन परीक्षेला जाऊन तुम्ही फॉर्म भरून तिथे जाऊन बसला, परीक्षा दिल्यानंतर 400 रुपये तुम्हाला परत मिळणार, तुमच्या अकाउंटला परत रिटर्न येणार. आणि जर या कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 250 रुपये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक्झामचा. पण जर तुम्ही फक्त परीक्षेला बसला तर तुम्हाला परत 250 रुपये मिळणार आहे. म्हणजे इफेक्टिव्ह फी जर बघितलं तर इथे येते 0 रुपीज आणि इथे येते फक्त 100 रुपये. आता यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे अकाउंट डिटेल्स फॉर्ममध्ये व्यवस्थित टाकावे लागतील IFSC कोडसह. त्यामुळे जर इंटरनेट कॅफेमध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक महत्वाची काळजी घ्या, तिथं अकाउंट नंबर कुणाचा टाकला आहे ते बघा, नाहीतर नेट कॅफेवाला स्वतःचा अकाउंट नंबर टाकेल. त्याची एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ओके, सो अप्लाय कसे करायचे यासाठी बघा तुम्हाला काय करायचंय, आपली RRBची अधिकृत वेबसाईट कुठली आहे, ही जी आहे www.rrbapply.gov.in. याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यासोबत कमेंटमध्ये देखील देतो. यावर जा, इथं न्यू रजिस्ट्रेशन करा. तुम्ही फर्स्ट टाइम जर रेल्वेला अप्लाय करत असाल तर, आधी केलं असेल तर लॉग इन करा. त्यानंतर यामध्ये तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा. OTP द्वारे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर 2 पार्ट तुम्हाला दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, आरक्षण या संदर्भात माहिती. त्यानंतर पार्ट 2 मध्ये हे जो प्रेफरन्स आहे, जी आपण मगाशी पोस्ट दाखवल्या होत्या त्या ज्या प्रेफरन्स आहेत त्या प्रेफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. याच ठिकाणी तुम्हाला परीक्षेची भाषा देखील निवडायची आहे. ऑफकोर्स जी आपण मराठी निवडणार आहे. त्यानंतर फोटो असेल, तुमची स्वाक्षरी असेल किंवा बाकीचे आवश्यक जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला अपलोड करायची आहेत. त्यानंतर ऑनलाईन फी तुम्हाला भरायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म भरणं सोपं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, नक्की तुम्हाला जमेल. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये हे डाऊट्स विचारा. मराठी मुलांना भारतीय रेल्वेमध्ये लावण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. कोण तुमचा मित्र, भाऊ, बहीण, मैत्रीण जर 10वी झालं असेल आणि इलिजिबल असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.